नमो बुद्धाय. सप्रेम जय भीम. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील द्वितीय खंडातील भाग दुसरेचं वाचन करीत आहोत. भाग दुसरेचा विषय आहे भगवान बुद्धांचे पहिले प्रवचन. आजच्या वाचनाचा विषय आहे अष्टांगिक मार्ग किंवा सदाचाराचा मार्ग. नंतर भगवान बुद्धांनी परिव्राजकांना अष्टांगिक मार्गाविषयी प्रवचन दिले. भगवान बुद्धांनी सांगितले की अष्टांगिक मार्गाचे 8 घटक असतात. अष्टांगिक मार्गाचे सर्वात पहिले महत्त्वाचे अंग सम्मादिट्ठी म्हणजे सम्यक दृष्टी. याच्या स्पष्टीकरणाने भगवान बुद्धांनी आपल्या प्रवचनास सुरुवात केली. सम्यक दृष्टीचे महत्त्व समजण्याकरता भगवान बुद्ध परिव्राजकांना म्हणाले, परिव्राजको हो, जग ही एक अंधार कोठडी असून मनुष्य हा तिच्यातील एक कैदी आहे. हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. ही अंधार कोठडी गडद अंधाराने भरलेली आहे. अंधार इतका आहे की कैद्याला क्वचितच काही दिसू शकते. कैद्याला आपण कैदी आहोत हेही कळत नाही. दीर्घकाल अंधारात राहिल्यामुळे मनुष्य केवळ आंधळा होऊन राहिलेला आहे. इतकेच नाही तर ज्याला प्रकाश म्हणतात अशी एखादी वस्तू अस्तित्वात असू शकते याबद्दल त्याला शंका वाटते. मन हे असे साधन आहे की ज्याच्यामुळे मनुष्याला प्रकाश मिळू शकतो. तथापि या अंधार कोठडीतील कैद्यांची मनाची अशी अवस्था नाही की त्यांचे मन या बाबतीत एक साधन ठरेल. त्यांच्या मनाची अवस्था त्यांना केवळ दृष्टी असल्यामुळे अंधारासारखी एक वस्तू अस्तित्वात आहे हे दाखवण्यापुरता अगदी थोडा प्रकाशच आत येऊ देते. अशा प्रकारे त्यांची आकलन शक्ती स्वभावतःच सदोष असते. परंतु परिव्राजक हो, या कैद्यांची स्थिती जितकी असते तितकी निराशाजनक नाही हे लक्षात घ्या. कारण माणसात इच्छाशक्ती या नावाची एक शक्ती असते. जेव्हा योग्य हेतू निर्माण होतात तेव्हा या इच्छाशक्तीला जागृत करता येते व तिला गती देता येते. कोणत्या दिशेने इच्छाशक्तीला गती द्यावी हे पाहण्या इतकीही जरी माणसाला प्रकाश मिळाला तरी तो मनुष्य अशा प्रकारे आपल्या इच्छाशक्तीला गतिमान करू शकेल की शेवटी त्याची इच्छाशक्ती त्याला बंधमुक्त करेल. अशा प्रकारे मनुष्य जरी बंधनात असला तरी तो बंधमुक्त होऊ शकेल. शेवटी स्वातंत्र्याकडे नेणारी पावले टाकण्यास तो कोणत्याही क्षणी सुरुवात करेल. आपणाला पाहिजे त्या दिशेने जाण्यासाठी आपल्या मनाला आपण वळण लावू शकतो. हे याचे कारण होय. मन हेच आपल्याला जीवनाच्या कारागृहात बंदिवान करीत असते आणि तेच आपल्याला तेथे डांबून ठेवते. पण मन जी गोष्ट निर्माण करते ती ते नष्टही करू शकते. जर मनाने माणसाला बंधनात टाकले असेल तर तेच मन योग्य दिशेने वळवल्यास त्याला बंधमुक्तही करू शकते. सम्यक दृष्टी जे करू शकते ते हेच होय. सम्यक दृष्टीचा अंतिम उद्देश काय आहे? परिव्राजकांनी विचारले. भगवान बुद्धांनी उत्तर दिले, अविद्येचा विनाश हाच सम्यक दृष्टीचा उद्देश आहे. सम्यक दृष्टी ही मिथ्या दृष्टीच्या अगदी उलट आहे. मनुष्याला दुःखाचे अस्तित्व आणि दुःख निरोधाचा उपाय ही उदात्त सत्य न समजणे म्हणजेच अविद्या होय. सम्यक दृष्टीचा हेतू माणसाने कर्मकांडाच्या विधींना व्यर्थ समजणे आणि
शास्त्रांच्या पावित्र्यावरील मिथ्या विश्वास टाकून देणे हा आहे. सम्यक दृष्टीकरता माणसाने अद्भुत कल्पनांचा त्याग केला पाहिजे. निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट माणसाने मनात आणता कामा नये. ज्या सिद्धांतांना वास्तविकतेचा किंवा अनुभवाचा आधार नाही व ते केवळ काल्पनिक अनुमाने आहेत, हे सिद्धांत सम्यक दृष्टीसाठी त्याज्य आहेत. स्वतंत्र मन आणि स्वतंत्र विचार हे सम्यक दृष्टीसाठी आवश्यक आहेत. प्रत्येक माणसाला काही ध्येय, आकांक्षा आणि महत्वाकांक्षा असतात. अशी ध्येय, आकांक्षा आणि महत्वाकांक्षा ही उदात्त आणि प्रशंसनीय असावी. ती क्षुद्र आणि अयोग्य नसावी. हा सम्यक संकल्पाचा आशय आहे. सम्यक वाचा पुढील शिकवण देते. माणसाने जे सत्य असेल तेच बोलावे, असत्य बोलू नये. माणसाने दुसऱ्याविषयी वाईट बोलू नये. माणसाने दुसऱ्याची निंदा नालस्ती करण्यापासून परावृत्त व्हावे. माणसाने आपल्या लोकांविषयी रागाची किंवा शिवीगाळाची भाषा वापरू नये. माणसाने सर्वांशी आपुलकीने व सौजन्याने बोलावे. माणसाने अर्थहीन मूर्खपणाची बडबड करू नये. त्याचे बोलणे समंजसपणाचे व मुद्देसूद असावे. मी सांगितल्याप्रमाणे सम्यक वाचेचे पालन करणे हे कोणाच्या भीतीमुळे किंवा पक्षपाताने होता कामा नये. सम्यक वाचेमुळे काय तोटा होईल किंवा आपल्या कृतीविषयी आपल्या वरिष्ठाला काय वाटेल याचा सम्यक वाचेशी व्यक्तिंचतही संबंध असता कामा नये. वरिष्ठांची आज्ञा किंवा वैयक्तिक फायदा हे सम्यक वाचेचे प्रमाण नाही. सम्यक कर्मांत. सम्यक कर्मांत हे योग्य वर्तनाची शिकवण देते. दुसऱ्यांच्या भावना आणि त्यांचे हक्क यांचा मान राखून प्रत्येक कृती करावी अशी याची शिकवण आहे. सम्यक कर्मांताचे प्रमाण कोणते? जीवनाच्या मूलभूत नियमाशी सुसंगत असे वर्तन हे त्याचे प्रमाण होय. एखाद्याचे वर्तन ज्यावेळी या नियमांशी सुसंगत असते त्यावेळी ते सम्यक कर्मांताशी सुसंगत आहे असे समजावे. प्रत्येक व्यक्तीला आपला चरितार्थ चालवायचा असतो, परंतु चरितार्थाचे अनेक मार्ग आहेत. काही वाईट आहेत, काही चांगले आहेत. ज्यांच्यामुळे इतरांची हानी होते किंवा इतरांच्या वर अन्याय होतो ते वाईट मार्ग होत. दुसऱ्यांची हानी किंवा त्यांच्यावर अन्याय न करता जगण्यापुरते मिळवण्याचे जे मार्ग आहेत ते चांगले होत. याला सम्यक आजीविका म्हणतात. सम्यक व्यायाम. सम्यक व्यायाम म्हणजेच अविद्या नष्ट करण्याचा प्राथमिक प्रयत्न होय. अविद्या नष्ट करणे म्हणजेच या दुःखदायक कारागृहातून बाहेर जाण्याच्या दारापर्यंत पोहोचून पुढील मार्ग मोकळा करणे होय. सम्यक व्यायामाचे 4 हेतू असतात. अष्टांग मार्गाशी विरोधी अशा चित्तवृत्तीचा प्रतिरोध करणे हा एक हेतू होय. अशा प्रकारच्या ज्या चित्तवृत्ती अगोदरच उत्पन्न झाल्या असतील तर त्या दाबून टाकणे हा दुसरा हेतू होय. अष्टांग मार्गाला आवश्यक अशा चित्तवृत्ती उत्पन्न करण्यास माणसाला सहाय्य करणे हा तिसरा हेतू होय. अशा प्रकारच्या ज्या चित्तवृत्ती अगोदरच अस्तित्वात आल्या असतील त्यांची वाढ आणि विकास करणे हा चौथा हेतू होय. सम्यक स्मृतीला जागरूकपणा व विचारीपणा याची आवश्यकता असते. मनाची सतत जागृती हा त्याचा अर्थ होय. दृष्ट वास्तवांवर मनाचा पहारा ठेवणे हे सम्यक स्मृतीचे दुसरे नाव होय. परिव्राजक हो. सम्यक दृष्टी
सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम आणि सम्यक स्मृती प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसांच्या मार्गावर 5 अडथळे किंवा बंधने असतात. लोभ, द्वेष, आळस व सुस्ती, संशय आणि अनिश्चय हे ते 5 अडथळे होत. म्हणून हे अडथळे दूर करणे आवश्यक आहे. हे अडथळे म्हणजेच बंधने होत आणि ते दूर करण्याचा मार्ग समाधी हा होय. परंतु परिव्राजक हो, सम्यक समाधी म्हणजेच समाधी नव्हे हे लक्षात घ्या. तिचे स्वरूप अगदी निराळे आहे. समाधी म्हणजे केवळ चित्ताची एकाग्रता. वरील 5 अडथळ्यांना अटकाव करणाऱ्या स्वयंप्रेरित अशा ध्यानावस्थांच्या मार्गावर ती आपल्याला नेते यात शंका नाही. परंतु ह्या ध्यानाच्या अवस्था तात्पुरत्या असतात. त्यामुळे अडथळ्यांना केलेला अटकाव हा देखील तात्पुरताच ठरतो. मनाला स्थायी स्वरूपाचे वळण लावणे हे आवश्यक आहे. अशा प्रकारचे कायम स्वरूपाचे वळण केवळ सम्यक समाधीनेच लावता येते. समाधीमुळे अडथळ्यांना फक्त तात्पुरता अटकाव होतो, म्हणून ती केवळ नकारात्मक स्थिती होय. तिच्यात मनाला वळण लावले जात नाही. सम्यक समाधी ही वास्तवात्मक असते. ती मनाला एकाग्रतेचे आणि एकाग्रतेच्या काळात कुशल कर्माचे विचार करण्याचे शिक्षण देते आणि त्याला अनुसरूनच अडथळ्यामुळे निर्माण होणारा अकुशल कर्माकडे आकर्षित होण्याची मनाची प्रवृत्तीही ती नष्ट करते. सम्यक समाधी मनाला चांगल्या गोष्टीचा विचार करण्याची व चांगल्या गोष्टीचाच नेहमी विचार करण्याची सवय लावते. सम्यक समाधी चांगल्या कृती करण्यास आवश्यक अशीच प्रेरणा मनामध्ये निर्माण करीत असते. तर बंधू आणि भगिनींनो, आजच्या वाचनाचा भाग इथं समाप्त झालेला आहे आणि आता विश्लेषणाकडे वळते. तत्पूर्वी आपण माझे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पुढील अपडेट मिळण्यास आपणास सुलभता होईल. प्रिय बंधू आणि भगिनींनो, भगवान बुद्धांचे पहिले प्रवचन या भागाचं आपलं वाचन सुरू आहे. मागील प्रकरणात आपण भगवान बुद्धांनी सांगितलेला पंचशील मार्ग समजून घेतला आणि आज आर्य अष्टांगिक मार्गाचं वाचन केलं. आपण मागे वाचनात बघितले की भगवान बुद्धांना 4 आर्य सत्य समजली. ती म्हणजे या संपूर्ण जगात प्रत्येकजण दुःखी आहे. प्रत्येकाचं दुःख वेगवेगळं आहे. दुःखाला कारण आहे. दुःख नष्ट करता येते. दुःख नष्ट करण्याचा मार्ग ही ती 4 आर्य सत्य होती. तथागत भगवान बुद्धांना एकदा एका उपासकाने प्रश्न केला की, तथागत, तुम्हाला इतके ज्ञान कुठून प्राप्त झाले? भगवान बुद्धांनी त्याला उत्तर देताना सांगितले की शोधण्यास निघालो तेव्हा मला काहीच मिळाले नाही. शोधण्यास निघालो तेव्हा मला काहीच मिळाले नाही. जेव्हा शोधायचं बंद करून मी स्वतःमध्ये शोधलं तेव्हा मला सर्व काही मिळालं. तर भगवान बुद्धांनी स्वतःमध्ये नेमकं असं काय शोधलं की त्यांना दुःखमुक्तीचा मार्ग मिळाला आणि त्यांनी संपूर्ण जगाला अंतदीप हो हा संदेश दिला. तो म्हणजेच त्यांनी सांगितलेल्या 4 आर्य सत्यांपैकी चौथे सत्य, ते म्हणजेच दुःख नष्ट करण्याचा मार्ग, म्हणजेच तो आर्य अष्टांगिक मार्ग होय. अष्टांगिक मार्ग हा गौतम बुद्धांनी सांगितलेला काम, क्रोध, द्वेष इत्यादी दोष दूर करून जीवन निर्मळ करण्याचा सदाचाराचा मार्ग आहे. यास मध्यम मार्ग म्हणतात.
बौद्ध धर्माच्या शिकवणुकीत अष्टांगिक मार्गाला फार महत्त्व आहे. अष्टांगिक मार्गाचा परिपूर्ण अवलंब केला तर मनुष्य निर्वाण प्राप्त करू शकतो. निर्वाण म्हणजे मृत्यू नव्हे. डॉक्टर बाबासाहेबांनी ही कल्पना समजून देताना म्हटले आहे की निर्वाण म्हणजे धम्म मार्गावर वाटचाल करता येईल इतका पुरेसा ताबा आपल्या प्रवृत्तीवर असणे. निब्बाण म्हणजे निर्दोष जीवन. काम, क्रोध, द्वेष वगैरे दोष आपल्या जीवन दूषित करून सोडतात. हे दूर करून जीवन निर्मळ करण्याचा मध्यम मार्ग म्हणजेच आर्य अष्टांगिक मार्ग. तर या आर्य अष्टांगिक मार्गामध्ये सगळ्यात पहिले तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे सम्यक दृष्टी. आता ही सम्यक दृष्टी म्हणजे नेमकं काय? तर अष्टांगिक मार्गातील पहिला मार्ग म्हणजे सम्यक दृष्टी आहे. याला प्रथम स्थान भगवान बुद्धांनी दिलेलं आहे. मनुष्याला नेत्र आहे म्हणून त्याला दृष्टी आहे असे म्हणून चालणार नाही. तर आपल्या मनातील अविद्या नष्ट करून हे जग पाहणे, अनुभवणे म्हणजेच सम्यक दृष्टी होय. अविद्या म्हणजेच दुःखाचे अस्तित्व न मानणे, दुःख नष्ट करण्याचा मार्ग न समजणे व मिथ्या काल्पनिक गोष्टींकडे वळणे म्हणजेच अविद्या होय. आपल्या मनातील इच्छा, आकांक्षा, संकल्प पूर्ण करण्यासाठी सम्यक दृष्टीची गरज असते. उदाहरण म्हणून एक छोटीशी गोष्ट मी या ठिकाणी सांगते. तुरुंगात 2 कैदी असतात. मागच्या बाजूला एक खिडकी असते. तेथून हे दोघं कैदी रोज बाहेरील दृश्य न्याहाळत असत. खिडकीच्या बाहेर एक लहान तलाव होता आणि त्याच्या भोवताली सगळीकडे चिखलच चिखल होता. तलावाच्या पाण्यात 2-3 सुंदर कबळे होती आणि दोन्ही कैदी खिडकीत उभे राहून ते दृश्य पाहत असत. एके दिवशी पहारेकरांनी दोघांनाही एकच प्रश्न केला की खिडकीच्या बाहेर तुम्ही काय बघत होता? एकाने सांगितले की खिडकीच्या बाहेर मला सगळीकडे चिखलच चिखल दिसतो व दुसऱ्या कैद्याने सांगितले की मला चिखलामध्ये 2-3 सुंदर कमळाची फुले फुललेली दिसतात. ती पाहून माझे मन खूप प्रसन्न होते. बघा, दृश्य एकच, पण त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन दोघांचाही वेगवेगळा. म्हणून आपण आपल्या मनातील धूळ नष्ट करण्यासाठी मिथ्या, अविद्या नष्ट करून सकारात्मक दृष्टीने हे जग बघितले पाहिजे. म्हणजेच आपल्या जीवनात नैराश्य कधीच येणार नाही व आपली दृष्टी योग्य मार्गावर वाटचाल करेल. तर दुसरा मार्ग पाहूया. पुढचा सम्यक संकल्प. सम्यक संकल्प म्हणजेच आपल्या मनातील सम्यक दृष्टी जागृत झाल्यानंतर त्या पुढील मार्ग आपल्याला साधायचा असतो तो म्हणजे सम्यक संकल्प. सम्यक संकल्प म्हणजेच यथार्थ संकल्प किंवा दृढ विचार. दृढ संकल्प. संकल्प या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. योग्य इच्छा, योग्य इरादा, योग्य विचार म्हणजे सम्यक संकल्प. आपल्या मनामध्ये आपण ज्या प्रकारचा संकल्प स्वीकारतो त्याप्रमाणे आपण कार्यान्वित होत असतो. जर आपण आपल्या मनात हिंसात्मक संकल्पाचा विचार केला, जेव्हा तो विचार अधिकाधिक बलवान होऊन तो मिथ्या संकल्प बनून हिंसेच्या रूपाने कार्यान्वित होतो. या मिथ्या संकल्पाच्या उलट तथागतांनी सांगितलेला सम्यक संकल्प आहे. योग्य संकल्पाचा संबंध चित्ताच्या बरोबर असतो. सम्यक संकल्पात लोभ, द्वेष, मोह यांना स्थान नाही. आपल्याला जर आपल्या संकल्पापर्यंत पोहोचवायचे आहे तर आपल्याला या गोष्टी मनातून काढून टाकल्या पाहिजेत. म्हणजेच आपण योग्य कार्य करून आपल्या संकल्पापर्यंत पोहोचण्यास सिद्ध होऊ. सम्यक संकल्प हे मनाचे असे कार्य आहे की जे चित्ताला निर्वाणाकडे घेऊन जाण्यास प्रवृत्त करते. मनुष्याच्या मनात संकल्प विकल्पाचा उदय होणे हे स्वाभाविक आहे, परंतु संकल्प विकल्पाचे सम्यक होणे नितांत आवश्यक आहे. ज्या संकल्पाचा योगाने स्वहिताबरोबरच परहितही साधले जाते त्याला सम्यक संकल्प म्हणतात.
पुढचा मार्ग बघूया आपण, सम्यक वाणी. सम्यक संकल्पानंतर तथागतांनी तिसरा मार्ग सांगितला आहे, तो म्हणजे सम्यक वाणी, सम्यक वाचा. आपल्यातील वाचेच्या माध्यमातून आपण आपल्या मनातील संकल्प व्यक्त करीत असतो. इतर प्राणी आणि मनुष्य यांच्यामध्ये दोनच गोष्टींचा फरक निसर्गाने केला आहे, तो म्हणजे मनुष्य विचार करू शकतो, त्याला बुद्धी आहे आणि तो आपले विचार व्यक्त करू शकतो, कारण त्याला वाचा आहे. म्हणून वाचा हे सम्यक, योग्य, सर्वांगीण परिपूर्ण विचार व्यक्त करण्याचे साधन आहे. ज्याप्रमाणे काही लोकांना नेत्रदोष असतो व त्यांना त्यामुळे कमी दिसते, त्याप्रमाणे काही लोकांना वाचिक दोष असतो. चुगली करणे, शिव्या देणे, शाप देणे, खोटे बोलणे, सतत दुसऱ्याचे मन दुखेल अशी भाषा वापरणे, चार चौघात अपमानास्पद बोलणे, एखाद्याचे बोलणे इतरांपर्यंत जसेच्या तसे पोहोचवणे, सतत टीकात्मक बोलणे, ही सवय ज्याच्या अंगी असेल त्याला वाचेचा आजार आहे असे समजावे. सुप्रसिद्ध तत्वज्ञ रॉबर्ट कियोसाकी याने म्हटलेले आहे की गप्पिष्ट तो जो तुमच्याशी इतर व्यक्तींबद्दल बोलतो, उभं आणणारा तो जो तुमच्याशी स्वतःबद्दलच बोलतो, आणि एक बुद्धिमान तो असतो जो तुमच्याशी तुमच्याबद्दल बोलतो. आपल्याला आपल्यातील वाचिक दोष दूर करण्यासाठी तथागतांनी सांगितलेल्या सम्यक वाचेचा अभ्यास करावा लागेल. काही बुद्धिमान लोक हा वाचिक दोष दूर करण्यासाठी मौन स्वीकारून मुके बनण्याचे नाटक करतात. त्याचा बौद्ध धम्मात निषेध केलेला आहे, कारण मौन धारण करणारे तोंडाने काही बोलत नसले तरी त्यांच्या मनात विचारांचे तुफान उठलेले असते. मौन राहणे म्हणजे सम्यक वाणी साधने नव्हे. सम्यक वाणी साधण्याकरता बोलणे अत्यंत आवश्यक आहे, परंतु असे बोलावे की ज्यात एकही शब्द मिथ्या नसावा, खोटा नसावा. सत्य हे मैत्रीने व समजूतदारपणाने बोलले पाहिजे. एकही शब्द मर्मावर आघात करणारा नसावा, कोणाची चुगली करणारा किंवा व्यर्थ बडबड करणारा नसावा. दुसऱ्यांच्या विषयी खोट्या गोष्टी न बोलणे, कोणाही बरोबर विनम्र वाणीचा व्यवहार करणे सम्यक वाणी होय. अशी वाणी स्वतः धारण कराव्यास अतिशय परिश्रम करावे लागतात. कधी कधी सत्य बोलण्याकरता कठोर वाणीचाही उपयोग करावा लागतो. अशा सत्यवाणीने स्वहिताबरोबरच परहित देखील साधले जात असेल तर तसे बोलणे आवश्यक असते. सम्यक वाणीचा व्यवहार कोणाच्या भीतीची पर्वा करत नसतो. सम्यक वाणीमुळे आपले काय नुकसान होईल याचीही पर्वा करायची नसते. भगवान बुद्धानंतर याचे उत्कृष्ट उदाहरण द्यायचे म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांची वाणी. डॉक्टर बाबासाहेबांनी सत्य बोलण्याचा दृढ निश्चय केलेला होता. त्यावेळेस जरी साऱ्या भारताला त्यांचे सत्य बोलणे नको होते, त्यांना पुरेपूर जाणीव देखील होती, तरी देखील सत्य बोलण्याचा त्यांचा निर्धार कायम होता. या बाबतीत लोक त्यांच्या इतक्या विरोधात होते की संपूर्ण भारतात सर्वाधिक द्वेष केला जाणारा मी माणूस आहे असे उद्गार त्यांना काढावे लागले. परंतु आज त्यांचे विचार, लिखाण, भाषण व्यक्त करण्याची शैली एक उत्कृष्ट मार्गदर्शक म्हणून संपूर्ण जग त्यांच्या सम्यक वाणीमुळे नतमस्तक झालेले आहे. ही ताकद, हा आत्मविश्वास सम्यक वाणीतून आम्हाला मिळत असतो. यापुढील मार्ग आहे सम्यक कर्मांत. कर्म म्हणजे कार्य, कृती म्हणजे आचरण आणि सिद्धांत म्हणजे ज्ञान. सम्यक संबुद्धाचा कर्मसिद्धांत जगातील सर्व धर्मातील सिद्धांतांपेक्षा वेगळा आणि स्वतंत्र आहे, आणि त्या सिद्धांताचा उद्देश मानवाचे कल्याण हा आहे. तथागत भगवान बुद्धांच्या मते आपले संपूर्ण जीवनाचे यश अपयश, सुख दुःख आपल्या कर्मावर अवलंबून असते. जसे आपण कर्म करतो त्याप्रमाणे आपल्याला फळ मिळत असते. म्हणून कुशल कर्माचे फळ चांगले असते
व वाईट कर्माचे फळ वाईट असते. जसे की निसर्गात निरनिराळ्या बीजांनुसार निरनिराळी वनस्पती व त्याची फुले फळे निर्माण होतात. अगदी त्याप्रमाणे आपल्या दैनंदिन जीवनात जसे बरे वाईट कर्म करीत असतो त्या पद्धतीने भविष्यात आपल्याला त्याचे परिणाम जाणवत असतात. आणि म्हणूनच या कम्म बीजानुसार माणसाचे अस्तित्व, त्याची जीवन व्यवस्था व त्याचा स्वभाव वेगवेगळ्या प्रकारचे दिसून येतात. त्यामुळे सगळीच माणसे सारखी नसतात. कोणी बुद्धिमान तर कोणी मूर्ख, कोणी सज्जन, कोणी दुर्जन, कोणी चोर तर कोणी प्रामाणिक असे प्रकार दिसून येतात. आपण केलेले पापच आपल्याला मलिन करते आणि आपण न केलेले पाप आपल्याला शुद्ध करते. शुद्धी आणि अशुद्धी ह्या स्वतःच्या कर्मावरच अवलंबून असतात. म्हणून भगवान बुद्ध पंचशील तत्वानुसार आचरण करून सम्यक कर्म करण्याची शिकवण देतात. पुढचा मार्ग आपण बघणार आहोत सम्यक आजीविका. सम्यक आजीविका म्हणजे उत्तम प्रकारे जीवन उपजीविका चालवणे. आपली उपजीविका ही आपल्या आवडीनुसार असावी, परंतु त्यापासून इतरांना त्रास, दुःख, कष्ट, कोणतीही इजा होता कामा नये. उपजीविका सन्मार्गाने करावी. चोरी, फसवाफसवी, पाप, हिंसा करून उपजीविका करू नये. आपण जितक्या खोट्या गोष्टी करून आणि इतरांना त्रास देऊन उपजीविका करतो तितके आपण अपराधी, भीतिग्रस्त, संतापी बनतो. समाधानी शांत जीवनापासून वंचित राहतो. तथागत भगवान बुद्धांनी उपासकांना शास्त्रांचा व्यापार, प्राण्यांचा व्यापार, मांसाचा व्यापार, मद्याचा व्यापार, विषाचा व्यापार न करण्याचा उपदेश दिलेला आहे. कारण या व्यापाराने माणसाच्या मनातील राग, द्वेष, लोभ, मोह या गोष्टी वाढीस लागतात व शांती भंग करतात. म्हणून हे 5 व्यापार सोडून दुसरा कोणताही उचित व्यापार उद्योग जीवनचरितार्थ चालवण्यासाठी करणे योग्य असते. यापुढील अष्टांग मार्ग आहे सम्यक व्यायाम. सम्यक व्यायाम म्हणजे आपण पूर्ण धम्म समजून घेतल्यानंतर चांगल्या वाईटातला फरक ओळखणे आणि त्यातील चांगली कृती आवर्जून करणे आणि वाईट कृतीपासून संयमाने दूर राहणे, म्हणजेच आपण आर्य अष्टांगिक मार्गाप्रमाणे आचरण करून आपल्या मनात अकुशल विचारांना जागा न देता सतत चांगल्या विचारांचे स्मरण करत राहणे म्हणजेच सम्यक व्यायाम होय. उदाहरण द्यायचं म्हटलं म्हणजे दुसऱ्यांचे धन हडप करावे असा विचार मनात नसतो, पण तशी संधी समोर आली तर मोह होऊ लागतो. अशा प्रसंगी ही वाईट विचार न करण्याचे वळण मनाला लावायला हवे. वाईट विचारांनी फक्त विध्वंस घडतो. त्यामुळे एकतर मनाला टोचणी लागते किंवा अधिक विध्वंसाची आग भडकते. चांगली कृत्य करणे, मनात सुविचार उत्पन्न होतील असा प्रयत्न करणे, सुविचार मनात नीट रुजवणे, ते पूर्णत्वाला नेऊन जीवनात त्यांचा अंतर्भाव करणे या मानसिक प्रयत्नांना सम्यक व्यायाम असे म्हणतात. पुढचा मार्ग आपण बघणार आहोत सम्यक स्मृती. सम्यक स्मृती म्हणजे मनाची सतत जागृती. दृष्ट वासना म्हणजेच लोभ आणि द्वेष आपल्या मनात ज्या क्षणी उत्पन्न झाल्या त्या क्षणी आपल्याला त्याचे दमन करता आले पाहिजे. शरीर, वेदना, चित्त आणि धर्म या बाबतीत जागरूक, प्रयत्नशील, ज्ञानयुक्त, सावध राहणे म्हणजे सम्यक स्मृती होय. सम्यक स्मृतीसाठी आपल्याला व्यर्थते विसरायची असते आणि सार्थते स्मरणात ठेवायची असते. पण उलटच घडते आणि वाईट गोष्टींच्या स्मृती पक्क्या आपण मनामध्ये करून ठेवतो व कोणी आपल्याकरता काय केले हे लक्षात राहत नाही. उलट काय केले नाही तेवढे मात्र लक्षात राहते. दैनंदिन जीवनात हे दुःखाला कारणीभूत ठरते. यासाठी वाईट
दुष्ट वासना मनात न येऊ देता सतत चांगल्या गोष्टी मनात ठेवण्याचा पहारा आपल्याला सम्यक स्मृतीसाठी करावा लागेल. मिलिंद प्रश्नात स्थवीर नागसेनांनी मिलिंद राजाच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले आहे की हित आणि अहित यांना शोधून काढून स्मृती अहिताचा त्याग आणि हिताचा स्वीकार करीत असते. जागरूक मनुष्य हातात घेतलेले कोणतेही काम अधिक सफाईदारपणे चुका न करता करतो व निष्काळजी बेसावध मनुष्य सतत आपल्या कामात चुका करीत असतो. धम्मपदात म्हटल्याप्रमाणे चपळ घोडा जसा दुर्बल घोड्याला मागे टाकून पुढे सरसावतो तसा बुद्धिमान व जागरूक मनुष्य बेसावध झोपी गेलेल्यांमध्ये जागरूक राहून पुढे जातो. म्हणून जागरूक यशस्वी होण्यासाठी सम्यक स्मृती ही लाभदायक असते. आता आपण शेवटचा मार्ग पाहणार आहोत आर्य अष्टांगिक मार्गातील. तो आहे सम्यक समाधी. कुशल कार्यात चित्ताची एकाग्रता होणे म्हणजे सम्यक समाधी होय. आणि वाचनात सम्यक समाधी वाचन करणं त्याचा योग्य अर्थ घेणे गरजेचे आहे. समाधी शब्दाचे अनेक अर्थ प्रचलित आहे, जसे श्वासोच्छ्वास रोखून धरणे, काही दिवस किंवा काही तासाकरता जिवंतपणे स्वतःला जमिनीत गाडून घेणे, डोळे बंद करून तासनतास बसणे. परंतु अशा समाधीचा सम्यक समाधीशी काहीही संबंध नाही. समाधी आणि सम्यक समाधी या दोघांमध्ये फरक आहे, तो आपण समजून घेतला पाहिजे. आपण वाचनात बघितले की मनुष्याच्या जीवनात लोभ, द्वेष, आळस, सुस्ती व संशय हे 5 अडथळे आहेत. हे 5 अडथळे दूर करण्यासाठी मनुष्य ध्यानस्थ अवस्थेमध्ये आरूढ होऊन चित्ताची एकाग्रता करण्याचा प्रयत्न करतो. त्याला समाधी म्हटलेलं आहे. परंतु या ध्यानाच्या अवस्था तात्पुरते असतात. त्यामुळे अडथळ्यांना केलेला अटकाव हा देखील तात्पुरताच असतो. त्यामुळे अशा अवस्थेत योग्य तो लाभ मिळत नाही. या उलट सम्यक समाधी मनुष्याला एकाग्रतेचे आणि एकाग्रतेच्या काळात कुशल कर्माचे शिक्षण देत असते. लोभ, द्वेष, आळस, सुस्ती, संशय हे 5 अडथळे मुळापासून दूर करून मनाला सतत चांगल्या विचारांची सवय लावून सतत चांगली कृती करण्याची सवय लावते. जोपर्यंत आपण समाधीला कृतीत उतरवत नाही तोपर्यंत तिला सम्यक समाधीचे पूर्ण रूप प्राप्त होत नाही. सम्यक समाधीच्या अवस्थेत आपल्या मनात सतत कुशल कर्माची चांगले विचार आले पाहिजे. सतत केवळ मनुष्य मात्रासाठी नाही तर संपूर्ण विश्वातील प्राणी मात्रासाठी मैत्री भावना आपल्या मनात जागृत झाली पाहिजे. स्वतःचे तसेच मनुष्य जातीचे प्राणी मात्राचे दुःख दूर कसे करता येईल या संबंधी विचार करून कृती करण्याची अवस्था जेव्हा प्राप्त होते तेव्हा आपण भगवान बुद्धांनी सांगितलेल्या सम्यक समाधीच्या अवस्थेत आहोत असे समजावे. तर या भगवान बुद्धांनी सांगितलेल्या आर्य अष्टांगिक मार्गाप्रमाणे जर आपण आपल्या जीवनात कृती केली तर आम्हाला निब्बाण सुख प्राप्त होऊन उच्च शिखर गाठता येते. तर बंधू आणि भगिनींनो, आजच्या विश्लेषणाचा भाग देखील इथे समाप्त झालेला आहे. आपणास माझा ऑडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण पुढील प्रकरणात. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.